अर्णव खैरे नावाच्या मराठी तरुणानं मारहाण झाल्यानंतर आत्महत्या केली। या दुर्दैवी घटनेवरून आता राजकारण सुरू झालंय। समाजामध्ये भाषावाद, प्रांतवादाच्या आधारावर राजकारण केलं जातंय असा आरोप भाजपनं केलाय आणि ठाकरेंविरोधात आज मुंबईमध्ये सद्बुद्धी द्या हे आंदोलन त्यांनी पुकारलेलं आहे। या आंदोलनासाठी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्त्वाचे नेते दुपारी 12 वाजता बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर जाणार आहेत। सद्बुद्धी द्या हे आंदोलन ते करणार आहेत। यावेळी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा तिथे येतील आणि त्यामुळे भाजप आणि या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे। भाषा हे संवादाचं माध्यम असायला पाहिजे की विवादाचं? गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद पेटवायचा प्रयत्न सुरू आहे। काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मुद्दामून हे भाषावादाचं विष लोकांच्या मनात कालवले आणि त्याची पहिली भीषण किंमत काल एका सामान्य मराठी कुटुंबाने मोजली। नहीं, सरकार को इस पर सख्त कार्रवाई करना चाहिए। पहले तो परप्रांतियों के साथ जो लोग यहाँ पढ़े लिखे नहीं हैं, जिनको मराठी नहीं आती, उनको मजबूर किया जाता है, मारा जाता है। और जो अब देख रहा हूँ कि यहाँ का रहने वाला बच्चा जो महाराष्ट्रियन है, जिसको मराठी आती भी है, अगर उसने हिंदी 2 लफ्ज़ बोल दिया तो उसको इतना मारा गया कि प्रेशर में आकर उसने आत्महत्या कर लिया। ये देश में रुकना चाहिए। महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर ख़राब हो रहा है। मैं मुख्यमंत्री से कहना चाहता हूँ, अब आखिर हो गया है, अब बंद किए इस तमाशे को और तुरंत जो है ना ऐसे लोगों पर कार्रवाई कीजिए। पुऱ्या भारतामध्ये आता आंदोलन होणार आहे की यांना सुबुद्धी द्या। जो भारताचा एकमेव हक्क आहे लोकशाहीचा, ती लोकशाहीमध्ये आता आम्ही महानगरपालिकेच्या ज्या याद्या बघतो त्यामध्ये आमच्या माहीमच्या जवळजवळ 8 ते 10 हजार वोटर गाळले आहेत त्यांनी। म्हणजे ही चोरी करतात, हा मोठा खून करतात लोकशाहीचा। तर त्यांना सुबुद्धी देऊ द्या। थोड्या दिवसांनी पूर्ण भारताभर त्यांच्या विरोधात जन आंदोलन सुरू होईल। हे असे कृत्य करतात। त्यामुळे भाजपवाल्यांनी हे छोटे मोठे म्हणजे कोणतरी कारणीभूत आहे, त्यांनी आत्महत्या केली म्हणून त्याला कारणीभूत आमचे उद्धवसाहेब राजसाहेब हा ब्लेम करतात आहे। आज चुकीचं आहे। भाजपांना एवढी मोठी सत्ता सगळ्या राज्यात घेतलं जाणं असे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आंदोलन आणि अभिवादन करतात आहे, ते चांगलं आहे, परंतु ते त्या ठिकाणी आंदोलन करतात ते चुकीचं आहे।